आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्या मागण्या घेऊन आज आपण तुम्ही उपोषणासाठी बसला होता। प्रमुख आपल्या मागण्या काय आहेत, काय सांगणार? मौजे हसदवन जमीन गट क्रमांक 224 पैकी 9 हेक्टर 8 आर जमिनीवर अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा 1971 पासून कब्जा आहे। शेती आणि शेती करून उपजीविका पीक घेऊन उपजीविका करतात आणि त्यांचा आज तगायत म्हणजे 46 वर्षापासून कब्जा आहे। त्या कब्जावर असलेल्या जमिनीवर आमच्या एरियाचे आमदार विधानसभा मतदारसंघ 87 नांदेड चे आमदार आनंदा तिडके यांनी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न मांडला की आमची जमीन आहे ती जमीन जेल कारागृहासाठी बांधकामासाठी देण्यात यावं विस्तारित म्हणून त्यांनी प्रश्न मांडला। त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आम्ही आज दिनांक 25/3/2025 पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेलो आहे। जे जागा आपली शेत होते ते गायरान जमिनी होते आपल्या नावाने लावून दिल्यात का शासनानं? प्रत्येक कास्तधारकाच्या कब्जामध्ये 80 आर जमीन आहे आणि त्याच्यावर ज्वारी पीक आहे असं पंचनामा आमच्याकडे 2021 चा आहे। 5 अशा प्रकारचे 5 पंचनामे आहेत आणि पोलिसांनी आमच्यावर कारवाई केलेली आहे। आम्ही पेशा केल्या 2 वर्षे आणि ग्रामपंचायतचा ठराव आहे। ही पूर्व जमीन ग्रामीण विभागामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पांगरी तर्फे हसदवन मध्ये होती। त्यांनी आम्हाला ही जमीन शेती करून खाण्यासाठी काय हरकत नाही असा ठराव देण्यात आला। किती शेतीधारक आहेत? आता सध्या 14 आहेत। मग आपली प्रमुख मागणी काय असणार आहे की बाबा त्या जागेचा सर्वे 5 वेळेस त्याचा पंचनामा झाला जागेचा, जागा 7/12 लावावी याची मागणी आहे का? हा, 7/12 लावून ही रजिस्टर क्रमांक ई वर नोंद घेऊन हा पंचनामा करून महसूल अधिकाऱ्यांनी वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांनी आदेश देऊन पंचनामा करून त्याचा तोच नकाशा होल्डिंग 7/12 प्रमाणपत्र देण्यात यावं असं आमची मागणी आहे। जर आपल्या मागणी मान्य झाल्या नाही तर पुढील भूमिका काय असणार आहे? आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण चालूच ठेवणार आहे। मी हसदवन तालुका जिल्हा नांदेड इथला रहिवासी कायम रहिवासी असून मी माझ्या कास्तकाराला घेऊन माझ्या सोबत 14 कुटुंब उपजीविकासाठी स्वतः खर्गी भरण्यासाठी आपले पोट चालाव म्हणून या उद्देशाने आम्ही रात्रंदिवस कष्ट करून ते जमीन काढलेली आहे। म्हणून आमचा उपजीविका त्याच्यावर भागत आहे। आम्ही पीक त्याच्यामध्ये सोयाबीन हरभरा आणि तसेच तूर असे पिकं काढतो आणि हायब्रिड या ज्वारीचे पिके घेतो। खरीप हंगाम आहे। याच्या माझी मागणी आतापर्यंत 5 वेळेस पंचनामा होऊन पंचनामा सुद्धा गोल आणि आम्ही सुद्धा गोल व्हायची वेळ आली। म्हणून आम्हाला एकच मागणी आहे की आमचे त्वरित पट्टे साहेबांना नावी करून द्यावे। आमच्या एवढीच कळकळीची विनंती आहे। कष्ट करतो, लेकरा बाळाचं सगळं कुटुंब आमचं त्याच्यावर जगशे। आम्हाला वाटाले की आमच्या नावाचं करून देवावं हे आमची इच्छा आहे। आम्ही सरकारला जे भांडालो ते त्याच्यासाठीच भांडालो। आम्ही कोणाची हाबळातली नाही, आम्ही कोणाची हडपली नाही। आम्ही सरकारी जमीन घेतो, सरकारलाच भांडालो। सरकारनं आम्हाला करून द्यावं पट्टा आमच्या नावानं बस। आज आपण उपोषणाला बसलो होता। आज आपण उपोषणाला बसलो ते त्याच्याकरताच बसलो। आम्ही उपोषणाला जे धरलो ते त्याच्यासाठीच बसलो। उन्हातानाचे लेकरं बाळ सोडून शनी इथं आलो आम्ही। शासनाकडे काय मागणी राहणार, काय सांगणार आहोत? शासनाला म्हणालो की आमच्या नावचं काही तुम्ही करा पण आमच्या नावचं करा, आम्हाला पट्ट्या करून द्या। माझं नाव संतोष आनंदराव तेलंगी आहे। मी एक भूमिहीन शेतकरी आहे। माझं गाव हसदवन तालुका नांदेड जिल्हा येथे आम्ही गायरान जमिनीवर 1971 पासून आम्ही ही जमीन विहित करत आहोत आणि आज जवळपास माझी 3री पिढी आहे त्या शेतामध्ये आम्ही कष्ट करतोय आणि जगतोय त्या जमिनीवर। माझे आजोबा, माझे वडील, सध्या आता मी, अशा 3 पिढ्या आमच्या तिथे कष्ट करत चाललेल्या आहेत। आता आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनाकडे
4 पंचनामे झालेले असताना आणि 1984चा ग्रामपंचायतचा ठराव असताना सुद्धा हे पट्टे आमच्या नावावर झालेले नाहीत. आणि आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की कुठेतरी राजकीय खेळ चालू आहे आणि राजकीय लोकांचा आमच्या जमिनीवर डोळा आहे असं आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आणि काल परवाच 7 तारखेला अधिवेशनामध्ये आमचे आमदार बोंडारकर यांनी विधानसभेमध्ये विषय मांडला की आमची जमीन 224 हे गट क्रमांक जेलसाठी देण्यात यावं असं त्यांनी हा विषय मांडलेला आहे. पण हे आम्ही जमीन 1971 पासून करत असताना सुद्धा त्यांचा डोळा आमच्या जमिनीवर आहे. त्यामुळे आमच्या असं लक्षात आलं की कुठेतरी राजकीय खेळ आमच्यासोबत चालू आहे. आमची एवढीच मागणी आहे की प्रशासनात की आमच्यावर अन्याय न करता पट्टे नावे करून द्यावे. आणि एवढंच नाही की आमचे 14 कुटुंब त्या जमिनीवर जगतायत, तर आम्ही जवळपास जगतायत. त्यामुळे आमची मागणी आहे आणि त्यामुळे आम्ही उपोषणा बसलेले आहोत की पट्टे आणि 7/12 आमच्या होल्डिंग आमच्या नावावर करून द्यावे. आमची एवढी मागणी आहे.